विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या विदर्भ आयस अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती। पहा, आजचं लेक्चर जे असणार आहे आपलं ते स्पेशली एका बॅचच्या रिगार्डिंग तुम्हाला माहिती देण्यासाठी सुद्धा असणार आहे आणि एक कायदा जो आहे त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा असणार आहे। ठीक आहे, या लेक्चरमध्ये तुम्हाला एका बॅचची इन्फॉर्मेशन सुद्धा देतो आणि एक कायदा सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये समजावून सांगणार आहे। ठीक आहे, पण लक्षात घ्या की तुम्ही पाहिलं असेल की महिला आणि बाल विकास आयुक्तालयाच्या अंतर्गत आता विविध पदांसाठी जे आहे भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर सुद्धा होणार आहेत आणि पेपर 1 आणि 2 मध्ये विविध कायदे सुद्धा आहेत। ठीक आहे, तर त्या कायद्यांच्या संबंधित फक्त मार्गदर्शनासाठी आपण हे पहिलं सेशन जे आहे ते अरेंज केलेलं आहे। ठीक आहे, लक्षात घ्या याच्यामध्ये थोडंसं आता एक्झाम पॅटर्न जो आहे या भरती प्रक्रियेचा तो समजून घेऊया। आधी तर ही गोष्ट लक्षात घ्या की ही भरती प्रक्रिया जी आहे ही फक्त डिपार्टमेंटल लोकांसाठी असणार आहे, म्हणजे जे डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी कार्यरत लोक आहेत त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे। ठीक आहे, पहा काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, तुम्ही अगदी पहिल्या लाईनवरतीच किंवा पहिल्या पॅसेजमध्येच तुम्ही हा पॉईंट वाचू शकता की डिपार्टमेंटल लिमिटेड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ही असणार आहे। ठीक आहे, महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या अंतर्गत। आता पहा त्याच्यामध्ये अधीक्षक किंवा निरीक्षक या पदासाठी, त्यानंतर तुम्हाला दिसते अधिकारी म्हणजे कोणता रचना व कार्यपद्धती अधिकाऱ्यासाठी, त्यानंतर पहा इथे सांख्यिकी अधिकारी गट ब राजपत्रितसाठी, म्हणजे अशा विविध पोस्टसाठी काय राबवण्यात येत आहे, भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये पहा पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोन एक्झाम याच्यात होणार। ठीक आहे, पहा इथे दिसून येईल तुम्हाला पेपर जो पहिला आहे त्याच्यामध्ये इथपर्यंतचे विषय जसं की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि संस्था। त्यानंतर पेपर 2 जो तुम्ही पाहताय या पेपर 2 मध्ये सुद्धा पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक असलेलं जे ज्ञान आहे ही पात्रता ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे दोन्ही जे पेपर आहेत 100 प्रश्नांचे आपले पेपर असणार आणि 200 गुणांसाठी जे आहेत ते दोन पेपर याच्यामध्ये घेतले जाणार आहेत। निगेटिव्ह मार्किंग म्हणजे MPSC म्हटल्यावर निगेटिव्ह मार्किंग आलंच बरोबर, तर ते निगेटिव्ह मार्किंग सुद्धा या एक्झाम्समध्ये असणार आहे मित्रांनो। पहा लक्षात घ्या, आता याच्यामध्ये फक्त जो कायद्यांचा पार्ट आहे याच्यामध्ये जर का आपण कायद्यांचा भाग बघितला म्हणजे पहा सगळ्यात पहिला पेपर जो पेपर क्रमांक 1 आहे हा पेपर 1चा पार्ट आहे बरं का। पेपर 1 मध्ये असलेले कायदे इथे तुम्हाला दिसत असतील आणि पेपर 2चे कायदे नंतर बोलू त्याच्याबद्दल। पहा पेपर 1 मध्ये जे कायदे आहेत त्या कायद्यांची संबंधित आता कोणते कोणते, पहिला जो कायदा तुम्ही पाहता याच्यामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये झाला, तुम्ही RTI म्हणता, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट। ठीक आहे, त्यानंतर त्यासोबत आणखी कोणते, महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिनियम 2001चा की ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग प्रवर्ग व इतर मागासवर्ग यांच्याकरिता आरक्षणाशी संबंधित जो तरतुदीचा अधिनियम आहे तो अधिनियम तुम्हाला याच्यामध्ये एक्झामला असेल। त्यानंतर आणखी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चा हा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये असणार आहे। त्यानंतर शासकीय सेवेच्या किंवा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन याच्यासोबत शासकीय कर्तव्य पार पाडताना जर का विलंब झाला तर त्या विलंबाशी संबंधित जो अधिनियम आहे आपला 2005चा हा अधिनियम सुद्धा आपल्याला सिलेबसमध्ये याच्यामध्ये दिलेला आहे, CDPOच्या सिलेबसमध्ये। त्यानंतर पहा एक नियमावली आहे की त्या नियमावलीमध्ये शासनाची जी नियमावली आहे 1984ची त्याच्यातले 2 नियम कोणते कोणते, नियम क्रमांक 92 आणि नियम क्रमांक 109 यांच्यावरती आपल्याला विशेष जोर द्यायचा आहे। आणि त्याच्यासोबत याच पेपर 1 मध्ये तुम्हाला काही निवडक संस्था सुद्धा दिलेल्या आहेत, त्या संस्थांचा अभ्यास सुद्धा आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे। पहा कोणत्या कोणत्या, जसं की राज्य महिला आयोग, त्यानंतर मानवी हक्क आयोग, त्यानंतर राज्य बाल संरक्षण आयोग। ठीक आहे, यांची माहिती सुद्धा आपल्याला म्हणजे अभ्यासायची आहे जर का आपण हा पेपर देत असू तर। ठीक आहे, हे झालं पेपर 1च्या बद्दल। असेच सेम पण थोडेसे वेगळे आपण म्हणूयात। ठीक आहे, पहा पेपर 2 मध्ये तुम्हाला पाहायला भेटतील इथे पेपर 2 जो आहे, पहा पेपर 2 मध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तर याच्यामध्ये तुम्हाला भारताचं संविधान म्हणजे आपला पॉलिटी जो सब्जेक्ट आहे तो थोडासा अभ्यासावा लागेल, पण आपण त्याच्याबद्दल नाही बोलूया, आपण बोलूया फक्त विशेष आणि विशेष कायद्यांच्याबद्दल। पहा ज्याच्यामध्ये तुम्ही पाहता महाराष्ट्र नागरी सेवेच्या साधारण अटी व शर्ती नियम 1981। ठीक आहे, असे कोणते कोणते, शिस्त व अपील, वर्तणूक, पदग्रहण अवधी, ठीक आहे, रजा नियम, वेतन नियम, निवृत्ती व वेतन नियम, त्यानंतर अंशराशीकरण नियम, प्रवास भत्ता नियम, ठीक आहे, विभागीय चौकशी। ठीक आहे, हा जो पॉईंट आहे विभागीय चौकशी नियम पुस्तिका म्हणजे त्याला तुम्ही DE म्हणता, आपण DE म्हणतो बरोबर आहे, डिपार्टमेंटल इन्क्वायरी। ठीक आहे, तर त्याच्या संबंधी सुद्धा तरतुदी आपल्याला याच्यामध्ये पेपर 2 मध्ये विचारल्या जाणार आहे। ठीक आहे, असे 2 पेपरचे मिळून तुम्हाला विविध कायदे पाहायला भेटतील। ठीक आहे, तर पहा आपण काय करतोय की हे जे कायदे आहेत किंवा याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ज्या संस्था पाहतात किंवा याच्याशी संबंधित ज्या योजना पाहतात या सर्व गोष्टींना घेऊन आपण विदर्भ आयस अकॅडमी जे आहे एक बॅच याच्यासाठी सेपरेट लॉन्च करताय की ज्या बॅचमध्ये फक्त आणि फक्त
आपण कायद्यांच्या संबंधी बोलूया, ठीक आहे. याच्याशी संबंधित फक्त कायदे याच्यामध्ये आपले जे आहे डिस्कस आपण करणार आहोत. पहा, बॅचच्या बद्दल तुम्हाला थोडी इन्फॉर्मेशन देतो. आता ही जी बॅच आहे ही आपण कधीपासून स्टार्ट करतोय, तर आपला जो 10 जानेवारी आहे, 10 जानेवारीपासून हे सर्व काही आपण सुरू करतोय, ठीक आहे. 10 जानेवारीपासून आपली बॅच सुरू होते, की ज्याच्यामध्ये रोजचे याच्यावरती आपण पेपर 1चा एक कायदा, त्यानंतर पेपर 2चा एक कायदा, असे 2 कायदे आपण याच्यामध्ये स्टडी करू. पेपर 1चा एक आणि पेपर 2चा एक, रोज या 2 पेपरच्या एक कायद्यावर लेक्चर राहणार आहे आपलं, ठीक आहे. आणि याच्यात जर का बोलायचं झालं तर फी स्ट्रक्चर सुद्धा तुम्हाला इथे सांगू देतो मी. पेपर 1चं जर का सेपरेटली जर का तुम्हाला फक्त पेपर 1चे कायदे अभ्यासायचे असतील तर त्यासाठी आपण 1000 रुपये फी ठेवलेली आहे. आणि पेपर 2चे सेपरेटली जर का तुम्हाला अभ्यासायचे असतील तर 1500 म्हणजे 1500 रुपये फी याच्यामध्ये ठेवलेली आहे आपण, बरोबर. आणि जर का तुम्हाला पेपर 1चे कायदे आणि पेपर 2चे दोघांचेही कायदे जर का पाहिजे असतील तर हे फक्त 2000 रुपीजमध्ये आपण याच्यामध्ये विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत, की जे एक्झाम देणार आहेत त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत, ठीक आहे. सेपरेटली जर का पेपर 1 स्टडी करायचं असेल तर तो तुम्ही घेऊ शकता, एकतर पेपर 2 तुम्ही घेऊ शकता, किंवा दोन्ही पेपरचे जर का कायदे आपल्याला अभ्यासायचे असतील तर त्यासाठी मग आपण 2000 रुपये फी जे आहे पे करून मग हे दोन्ही कायदे जे आहे ते शिकू शकतो याच्यामध्ये, ठीक आहे. पहा, ही तर झालं बॅचच्या बद्दलची इन्फॉर्मेशन. आता याच्यात काय करूयात की एक कायदा जो आहे, आता याच्यात मार्गदर्शन जे आहे ते फक्त म्हणजे पूर्णपणे मी याच्यामध्ये मार्गदर्शन करणार आहे. संपूर्ण कायदे जे याच्यामध्ये शिकवणार ते मी तुम्हाला मार्गदर्शन करेल, ठीक आहे. पहा, लक्षात घ्या की शासनाचा 1 वर्षाचा अनुभव सुद्धा मला आहे बऱ्यापैकी, त्यामुळे या कायद्यांशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये सुद्धा मी बघितलेलं आहे, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे तुम्ही मी आपण मिळून काय करूयात या कायद्यांवर डिस्कशन करूयात. पहा, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये आपण काय करूया की एक कायदा होता, पहा 2000 याच्यामध्ये भारताचे संविधान, ठीक आहे. पहा, हा जो कायदा होता पेपर 1मध्ये असलेला एक कायदा आपण थोडासा डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, कोणता? शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005, ठीक आहे. थोडंसं लांबलचक नाव जरी असलं तरी समजण्यासाठी अत्यंत सोपा कायदा आहे तो, ठीक आहे. या कायद्याच्या बद्दल आपण या लेक्चरमध्ये चर्चा करूयात. पहा, लक्षात घ्या. आता एक पॉईंट डिस्कस करायला आपण सुरुवात करू. सर्वात पहिला तर जर का तुम्ही त्याचं फ्रंट पेज पाहाल, ते हा कायदा तुम्हाला कुठेही मिळून जाईल, गुगल केलं तुम्ही तरी त्याच्यावरती फ्रीली आपल्याला हा कायदा डाउनलोड करता येतो म्हणजे, ठीक आहे. लक्षात घ्या, हा कायदा जो आहे याचं नाव म्हणजे थोडंसं लांबलचक नाव जरी असलं, पहा एकदा परत मी वाचून दाखवतो तुम्हाला की नेमका होता कशासाठी. तुम्हाला त्याचे पर्पज जे आहेत या कायद्याचे हे त्याच्या नावावरूनच लक्षात येतील की बाबा शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, म्हणजे प्रतिबंध आपल्याला घालायचा आहे, त्यासाठी हा अधिनियम आहे. कधीचा? 2005चा रे, ठीक आहे. पहा, आता थोडंसं कायद्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा कायद्याची ओळख वगैरे जे आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या. पहा, एखादा कायदा जो असतो तो समजून घेण्यापूर्वी तो नेमका बनवला कशासाठी किंवा त्याच्या मागे पार्श्वभूमी काय होती ह्या गोष्टी लक्षात येणं आपल्या खूप जास्त गरजेच्या आहेत म्हणजे, ठीक आहे. जसं की त्याच्यामध्ये जर का आपण बोललो, ठीक आहे, जसं की कायद्याची ओळख. ओळख पाहत असताना आता लक्षात घ्या की नेमका हा कायदा बनवला कशासाठी. पण त्याच्या नावात आपण पाहिलं की बाबा बदल्यांचं विनियमन. आता काय व्हायचं नेमकं की बाबा एखादा कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच पदावरती कार्यरत राहायचा, म्हणजे हा कायदा येण्यापूर्वी, ठीक आहे. ही एक समस्या आपल्याला पाहायला भेटते. त्याच्यानंतर तुम्ही पाहता की बाबा मनमर्जीप्रमाणे बदली घेणं. त्यानंतर आपण पाहतो त्याच्यामध्ये की शासकीय कामं जे असतात किंवा एखादी फाईल जी असते ते वेगवेगळ्या कारणानिमित्त किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहू देणं, ठीक आहे. याच्यामुळे काय व्हायचं की नागरिकांना सुद्धा त्रास व्हायचा. तर अशा विविध समस्यांवर उपाय म्हणून काय करण्यात आला तर हा कायदा करण्यात आला, ठीक आहे. पहा, लक्षात घ्या, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं तर याचे कारण की नेमका कायदा आपण जो आणला आहे याची कारणं कोणती होती. सगळ्यात पहिला जो पॉईंट आपण बोललो याच्यात तो म्हणजे काय, बदल्यांचे विनियमन, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण बोललो मनमर्जीने बदल्या, ठीक आहे. त्यानंतर पहा, थर्ड पॉईंट आपण त्याच्यामध्ये काय बोललो की एखादी फाईल किंवा एखादं काम जे आहे ते प्रलंबित ठेवणं, ठीक आहे. काम प्रलंबित ठेवणे, हे काय झाली, विविध कारणे झाली. मग आता हे जे कारण आहेत यांच्यावर उपाय म्हणून काय तर हा कायदा आपण आणला की ज्या कायद्यामुळे किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला कोणकोणते उपाय पाहायला भेटले याच्यावर. पहा,
उपाय म्हणून मग कोणत्या कोणत्या गोष्टी, सगळ्यात पहिली गोष्ट की हे जे बदल्यांचं विनियमन आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटलं, म्हणजे बदल्यांवर कुठेतरी कंट्रोल जो आहे तो आता तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर दुसरं एक इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये उपाय काय झाला किंवा त्याच्यावर तरतूद काय करण्यात आली ती म्हणजे की जर का एखाद्या कामाला म्हणजे विलंब जर का होत असेल, काम जर का असंच प्रलंबित ठेवण्यात येत असेल तर ती एका प्रकारे आता गैरवर्तणूक ठरवण्यात येते. ठीक आहे, इथे जर का कामास विलंब असं म्हणूया आपण त्याला, कामास विलंब म्हणजेच काय तर त्याला आपण म्हणू गैरवर्तवणूक. त्याला आपण काय म्हणू डायरेक्टली गैरवर्तवणूक म्हणू. त्यानंतर आणखी पहा या कायद्यामुळे आणखी काय गोष्टी फिक्स होतात तर अकाउंटेबिलिटी तुम्हाला कुठेतरी फिक्स होताना दिसते. अकाउंटेबिलिटी म्हणजे आपण काय म्हणू रे की बाबा जे शासकीय कर्मचारी असतात त्यांच्या जबाबदाऱ्या याच्यामध्ये निश्चित केल्या जातात. ठीक आहे, याच्यामध्ये काय जबाबदाऱ्या निश्चित करणे, जबाबदाऱ्या निश्चित करणे. ठीक आहे, तर इत्यादी गोष्टी म्हणजे याच्यावरूनच काय होतं की आपल्या या कायद्याची म्हणजे पार्श्वभूमी जी आहे ती इथे तयार होताना तुम्हाला दिसून येते. ठीक आहे, आणि या कारणांमुळे आपण काय करतो हा कायदा तयार करतो की ज्याच्यात जर का तुम्ही पाहाल, ठीक आहे, याच्यामध्ये आपण त्याला पाहूया आणि त्याचं एक्झॅक्टली जर का आपण नाव पाहिलं थोडंसं इंग्लिश लँग्वेजमध्ये जर का आपण बघू तर त्याला तुम्ही काय म्हणणार, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट्स सर्वंट्स. ठीक आहे, द महाराष्ट्र गव्हर्नमेंट सर्वंट्स रेग्युलेशन ऑफ. ठीक आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, रेग्युलेशन ऑफ ट्रान्सफर्स पहिला पॉईंट, आणि दुसरा की बाबा प्रिव्हेन्शन ऑफ डिले इन डिस्चार्ज ऑफ ऑफिशियल ड्युटीज ॲक्ट. ठीक आहे, की ज्याला तुम्ही आणखी कोणत्या नावाने ओळखता रे तर त्याला आपण महाराष्ट्र ॲक्ट नंबर 21 ऑफ 2006 असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्यालाच काय म्हणता तुम्ही महाराष्ट्र ॲक्ट नंबर 21 ऑफ 2006 की ज्याची अंमलबजावणी तुम्हाला 2006ला होताना दिसते. ठीक आहे, म्हणून तो आपण 2006 म्हटलेला आहे. कायदा कधीचा आहे किंवा अधिनियमित कधी झाला तो, ठीक आहे, इथे जर का म्हटलं आपण अधिनियमित कधी होतो तर 2005 मध्ये. ठीक आहे, पण अंमलबजावणी कधी होती त्याच्यावरती 2006 मध्ये. ठीक आहे, अंमलबजावणी कशी होते आणि कोणत्या तारखेला होते हे आपण पुढे बोलूयात, म्हणजे या कायद्याच्या समोरच बोलायचं आपल्याला. ठीक आहे, पहा लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जातो आपण आणि पुढे कायद्याच्या दुसरं जे पेज तुम्ही पाहता दुसऱ्या पेजवर लगेचच तुम्हाला काय दिसेल तर इथे अनुक्रमाणिका दिसेल. ठीक आहे, इथे काय मेन्शन केलेली आहे अनुक्रमाणिका. आता कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींच्या तरतुदीत मेन्शन केलेल्या आहेत ते कुठून समजेल आपल्याला अनुक्रमाणिकेमध्ये. पहा अनुक्रमाणिकेमध्ये म्हणजेच काय की बाबा कायद्याची रचना कशी आहे बेसिकली हे आपण बोलू शकतो इथे. ठीक आहे, पहा लक्षात घ्या, बोलू कायद्याच्या रचनेबद्दल. सगळ्यात पहिला तर कायद्यामध्ये तुम्हाला जवळपास 4 प्रकरणं आणि 16 कलम जे आहेत ते पाहायला भेटतील या कायद्यात. ठीक आहे, इथे मेन्शन करतो की हा जो कायदा आहे कायद्याची रचना, कायद्याची रचना, आणि याच्यात आपण बोलतो जवळपास 4 प्रकरणं, 4 प्रकरणे आणि 16 कलमे आहेत. ठीक आहे, विविध ह्या 16 कलम आहेत. हे 1 बाय 1 आपल्याला प्रत्येक कलम जी आहे ती समजून सुद्धा घ्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे, पहा आधी तर या 4 प्रकरणांच्या बद्दल बोलू म्हणजे अनुक्रमाणिका स्पष्ट होईल आपल्याला की 4 प्रकरणांमध्ये दिलेल्या कोणत्या बाबी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट की बाबा प्रकरण पहिले याच्यामध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की बाबा आपल्या कायद्याचं नाव, त्यानंतर विविध व्याख्या याच्यामध्ये स्पष्ट केलेल्या आहेत आपल्याला. ठीक आहे, कायद्याचं नाव दिलेलं आहे आपल्याला आणि विविध व्याख्या दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही पाहाल व्याख्यांमध्ये तर नागरिकांची सनद, सक्षम प्राधिकारी, शासन म्हणजे काय किंवा पद म्हणजे काय. ठीक आहे, अशा विविध त्याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. त्या 1 बाय 1 आपल्याला नंतर बघायच्या आहेत. त्यानंतर प्रकरण दुसरं जे आहे याच्यातलं प्रकरण दुसरे, या दुसऱ्या प्रकरणामध्ये कोणत्या गोष्टी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत तर बदल्यासंबंधी ज्या म्हणजे हे असतील विनियमन असतील किंवा ज्या तरतुदी असतील बदल्यांच्या संबंधी सगळ्या गोष्टी ह्या प्रकरण 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. ठीक आहे, इथे मेन्शन करतो बदल्यांचे विनियमन म्हणजे कट इन शॉर्ट जर का बोलायचं झालं तर बदली कोण करणार, कोणाची होईल, कधी होईल वगैरे अशा ज्या तरतुदी आहे याच्यासाठी सक्षम प्राधिकारी कोण असेल, बदली करणारा. ठीक आहे, याच्यासाठी तरतुदी आहेत ह्या कुठे असणार सगळ्या तर या प्रकरण 2 मध्ये असणार. ठीक आहे, इथे लिहून देतो मी, इथे लिहू शकतो आपण की बाबा बदली ही कोणाची, कोण करणार कोणाची, कोण करणार आणि कधी होईल.
ठीक आहे, कधी होईल या संबंधी तरतुदी सर्व कुठे पाहायला भेटेल आपल्याला, तर प्रकरण 2 मध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, जो कोर या कायद्याचा पॉईंट आहे म्हणजे. आणि प्रकरण 3 तो सुद्धा इम्पॉर्टंट. पहा प्रकरण 3. आता या 3ऱ्या प्रकरणामध्ये कोणत्या गोष्टी, आता इथं जर का बदल्यांच्या संबंधित तरतुदी असतील तर आणखी हा कायदा कशाच्या बद्दल बोलतो रे, कामाच्या विलंबाला प्रतिबंध. बरोबर आहे, कामाच्या विलंबास प्रतिबंध, कामाच्या विलंबास प्रतिबंध. ठीक आहे, कामाच्या विलंबास प्रतिबंध हे प्रकरण 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. आणखी कोणत्या गोष्टी म्हणजे नेमकं याच्यामध्ये दिलेलं काय असेल तर एखादा की बाबा यासाठी जबाबदार अधिकारी कोण असेल, नागरिकांच्या सनद वगैरे काय असतील याच्यामध्ये, नागरिकांचे कोणते हक्क असतील, कामात जर का विलंब झाला तर त्यासंबंधी नेमक्या कोणत्या ॲक्शन्स घेण्यात येतील. ठीक आहे, हे सर्व काही जे आहे हे आपल्याला प्रकरण 3 मध्ये अभ्यासायचं आहे. ठीक आहे, या कायद्याच्या. आणि लास्ट एक प्रकरण 4, प्रकरण 4 जे की म्हणजे जर का एखाद्या कायद्याचं शेवटचं प्रकरण वगैरे जर का असेल तर ते संकीर्ण म्हणून आपण ओळखतो. बरोबर आहे, म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही पाहणार एखाद्या कायद्याचं शेवटचं प्रकरण हे काय म्हणून असते तर संकीर्ण म्हणून असते, की ज्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी. आता या कायद्यामध्ये ठीक आहे कोणत्या संकीर्ण गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत की जर का सद्भावनेने एखादी कृती केल्या गेली तर सद्भावनेने केलेल्या कृतीचं संरक्षण जर का करायचं असेल तर ते या संकीर्णाच्या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, इथे सद्भावनेच्या कृतीचे संरक्षण, सद्भावनेच्या कृतीचे संरक्षण याच्या सोबत हा कायदा करण्याचा जो अधिकार वगैरे आहे की जी जबाबदारी आहे हे कोणाला असेल या संबंधी तुम्हाला तरतुदी पाहायला भेटतात. कायदा करण्याचा अधिकार, कायदा करण्याचा अधिकार. ठीक आहे, तर असं टोटल 4 प्रकरणांचं मिळून तुम्हाला काय पाहायला भेटतो, हा कायदा पाहायला भेटतो 2005चा. बरोबर, हा जो अधिनियम आहे हा आपल्याला पाहायला भेटतो. लक्षात आलं का इथपर्यंत? पहा थोडंसं आता आपण या अनुक्रमाणिकेचं आहे याच्यावरती लक्ष देऊया किंवा याच्यावर एकदा ओव्हरलुक करूया. पहा सगळ्यात पहिला प्रकरण 1 जे आहे प्रारंभिक, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आपण मेन्शन केल्या होत्या. लक्षात घ्या, संक्षिप्त नाव याच्यामध्ये तुम्हाला दिसते आणि व्याख्या याच्यामध्ये दिसतात. बरोबर आहे, कलम 1 मध्ये नाव दिलेलं आहे कायद्याचं, कलम 2 मध्ये जे आहेत त्या व्याख्या तुम्हाला पाहायला भेटतात. त्यानंतर पहा पुढे वळूया. पुढचा जो पॉईंट आपण बोललो याच्यामध्ये प्रकरण 2. पहा प्रकरण 2 याच्यामध्ये आपण काय बोललो की बाबा बदल्यांच्या संबंधी तुम्हाला ज्या म्हणजे बदल्यांच्या संबंधी जे तरतुदी आहेत ते याच्यामध्ये पाहायला भेटतील, की ज्यात पदस्थापनेचा पदावधी काय असेल, बदलीचा पदावधी काय असेल, त्यानंतर पदावधी जर का वाढवायचा असेल तर या संबंधीच्या तरतुदी, त्यानंतर बदली करणारा जो प्राधिकारी आहे एखादा सक्षम प्राधिकारी, ठीक आहे, तर त्या संबंधी तरतुदी याच्यामध्ये पाहायला भेटतील. ठीक आहे, त्यानंतर यांची यादी प्रकाशित करणे, हे ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व कुठे प्रकरण 2 मध्ये असणार आहेत आपल्याला अभ्यासायला. ठीक आहे, चला पहा पुढे जातो आपण. त्यानंतर पुढे प्रकरण 3 मध्ये प्रकरण 3 मध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत की बाबा कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना जो काही कामाचा विलंब होतो त्याला प्रतिबंध आपल्याला घालायचा आहे. ठीक आहे, त्यासंबंधी प्रकरण 3 ज्याच्यात नागरिकांची सनद, त्यानंतर त्याच्यामध्ये अधिकार सोपवणे, शिस्तभंगाची कारवाई. ठीक आहे, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट येतो याच्यामध्ये, शिस्तभंगाची कारवाई. नंतर विवक्षित परिस्थितीमध्ये कलम 10च्या तरतुदी लागू न होणे. ठीक आहे, हा एक अपवादात्मक जो भाग आहे हा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतो. त्यानंतर प्रशासनिक मूल्यमापन जर का करायचं असेल तर तो पॉईंट सुद्धा आपल्याला कोणत्या याच्यामध्ये प्रकरणामध्ये प्रकरण क्रमांक 3 मध्ये अभ्यासायला भेटणार आहे. ठीक आहे, आणि पहा लास्टमध्ये जे प्रकरण आपण बोललो, प्रकरण कोणतं, 4, की ज्याच्यामध्ये सद्भावनेने केलेली एखादी कृती जर का असेल, संकीर्णमध्ये कोणत्या सद्भावनेने केलेल्या एखाद्या कृतीला जर का संरक्षण द्यायचं असेल, त्यानंतर नियम करण्याचा नेमका अधिकार कोणाला असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या कुठे दिलेल्या आहेत आपल्याला प्रकरण 4 संकीर्णमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे, पहा हे तर झालं कायद्याचं इंट्रोडक्शन. आता आपण कायद्याच्या अभ्यासाला काय करूया, सुरुवात करूया. पहा लक्षात घ्या, अभ्यास करत असताना याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पॉईंट तुम्ही पाहता तो म्हणजे अनुक्रमाणिकेमध्ये सुद्धा मेन्शन केलेला होता पण मी वाचला नाही. तो सगळ्यात पहिला पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे. पहा ठीक आहे, इथे दिसून आलं असेल तुम्हाला की बाबा अनुक्रमाणिकेमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट येतो तो म्हणजे या कायद्याची उद्देशिका रे. ठीक आहे, प्रिएम्बल जो आपण म्हणतो, बरोबर आहे, तर या कायद्याची उद्देशिका. पहा पुढे जातो आपण आणि या कायद्याचा म्हणजे फ्रंट पेज जे आहे सगळ्यात पहिलं जे पेज आपण म्हणजे जे जिथून अभ्यासाला सुरुवात करतो त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसून येईल. हीच त्या कायद्याची उद्देशिका तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, इथपर्यंत हे थोडंसं जे लिखाण आहे. आता पहा याची उद्देशिका जर का आपण डायरेक्टली वाचायला जाऊ तर थोडीशी किचकट आपल्याला वाटू शकते, पण जर का स्टेप बाय स्टेप आपण त्याला थोडंसं सॉल्व असं म्हणूया की बाबा स्टेप बाय स्टेप जर का त्याला डिवाइड करून समजवण्याचा प्रयत्न केला तर ते आरामात समजू शकते आपल्याला. ठीक आहे, पहा या कायद्याची आपण थोडीशी उद्देशिका जी आहे ते समजून घेऊया. इथे
उद्देशिका प्रियंबल, ठीक आहे. पहा लक्षात घ्या की या कायद्याची उद्देशिका आपल्याला नेमकं काय म्हणते, ठीक आहे. 3 पार्ट्समध्ये, जसं की आपण म्हणूया की बाबा नेमकं कारण काय होतं, त्याच्यावर प्रक्रिया काय होती आणि नेमका उपाय काय काढण्यात आला, या पद्धतीने आपल्याला ही उद्देशिका समजायची आहे. पण सगळ्यात पहिलं की बाबा हे नेमकं करायचं कशासाठी होतं, पहिला प्रश्न आपण असा विचारूया की बाबा या कायद्यामध्ये आपल्याला करायचं काय होतं, करायचे काय मध्ये 2 पॉईंट तर तुमचे आता 100% पाठ झालेले असतील. मी एक 10-15 वेळा तर सहज पद्धतीने बोलून गेलो असेल की या कायद्यातून तुम्हाला काय करायचं आहे, तर बदल्यांचं विनियमन करायचं आहे, बदल्यांचे विनियमन. आणि दुसरा पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट, कामाच्या विलंबास प्रतिबंध करायचा आहे, कामाच्या विलंबास प्रतिबंध आपल्याला करायचं आहे, ठीक आहे. सगळ्यात पहिला तर हा पॉईंट. त्यानंतर लक्षात घ्या की करताना म्हणजे ह्या ज्या की 2 याच्यात तुम्ही तरतुदी पाहताय, ह्या 2 तरतुदी पार पाडताना नेमक्या काही अडचणी होते का, ठीक आहे. तर त्या अडचणी, दुसरा पॉईंट की याच्यामध्ये काही अडचणी होती का, अडचणी, ठीक आहे. पहा तर याच्यात अडचण काय होती की जेव्हा हा कायदा आपल्याला लागू करायचा होता किंवा जेव्हा अशी परिस्थिती आली होती की या कायद्याचा आपण विचार केला पाहिजे, त्यावेळेला उद्देशिकामध्ये या कायद्यामध्ये स्पष्ट असं मेन्शन केलेलं आहे की बाबा त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र राज्याच्या जे राज्य विधिमंडळ आहे, राज्य विधिमंडळाचे दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नव्हते. सगळ्यात पहिला पॉईंट, सगळ्यात पहिली अडचण काय, राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचे अधिवेशन चालू नव्हते, ठीक आहे. आता पहा ही सगळ्यात मोठी अडचण आपल्याला पाहायला भेटली. मग आता या अडचणीवर एखादा म्हणजे आपली जी राज्यघटना आहे आपल्याला कोणता एखादा उपाय देते का, तर पहा तुम्ही घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, आपला जो राष्ट्रपती असतो आणि राज्यपाल असतो यांच्याकडे एक उपाय आहे रे, बरोबर आहे. जेव्हा संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचा विरामकाळ चालू असतो तेव्हा घटनेच्या कलम 123 नुसार जर का संसदी संबंधी जी तरतूद असेल तर घटनेच्या 123 नुसार, कलम 123 नुसार राष्ट्रपती, ठीक आहे, किंवा जर का राज्य विधिमंडळाच्या संबंधी एखादी तरतूद असेल तर त्या केसमध्ये कलम 213 नुसार राज्यपाल हे काय काढू शकतात रे, तर हे ऑर्डिनन्स काढू शकतात, बरोबर आहे. ऑर्डिनन्स की ज्याला तुम्ही काय म्हणता म्हणजे अध्यादेश असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे. यालाच काय म्हणता तुम्ही, अध्यादेश. काय काढू शकतात, अध्यादेश काढू शकतात. मग आता पहा अध्यादेश म्हणजे नेमकं काय असतं रे, तर त्यांना आपण म्हणतो की बाबा तो कायमस्वरूपी कायदा असतो एका प्रकारे. काय असतो हा, कायमस्वरूपी नाही, चुकून बोललो कायमस्वरूपी, त्याला आपण काय म्हणतो तर तात्पुरता कायदा म्हणतो, ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, तात्पुरता कायदा. अध्यादेश म्हणजे काय, तो तात्पुरता कायदा असतो. कायमस्वरूपी म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागतं, परत एकदा संसदेत किंवा राज्य विधिमंडळात काय करावं लागतं, पारित करावं लागतं, त्याच्यानंतर मग तो कायमस्वरूपी कायद्याचं स्वरूप जे आहे त्याला येऊन जात असतं, ठीक आहे. अध्यादेश जेव्हा असतो तेव्हा तो काय असतो, तात्पुरता कायदा असतो, बरोबर. मग पहा काय होतं की बाबा मग आता हा जो कायदा आपण पाहतोय हा महाराष्ट्र राज्याच्या संबंधी, बरोबर आहे. मग अध्यादेश जो काढला गेला तो कोणाकडून, राज्यपालाकडून काढला गेला. कलम 213 नुसार राज्यपाल काय करतात, अध्यादेश जारी करतात. होतं काय नेमकं की बाबा राज्यपालाच्या असं लक्षात येतं, तेव्हाचे तत्कालीन राज्यपाल त्यांच्या असं लक्षात येतं की बाबा आता ही जी परिस्थिती आहे या 2 गोष्टींना घेऊन, बदल्यांचे विनियमन आणि या प्रतिबंधाला घेऊन, ठीक आहे, परिस्थिती थोडीशी जास्त सिरियस झालेली आहे आता, ठीक आहे. आता निर्णय घेणं जे आहे ते खूप जास्त गरजेचं आहे, म्हणजे ठीक आहे असं त्यांना लक्षात येतं. तात्काळ कार्यवाही करणं काय गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, हा अध्यादेश काढण्यात येतो. अध्यादेश कधी काढण्यात येतो, तर 25 ऑगस्ट 2003ला, ठीक आहे. हा अध्यादेश कधी काढण्यात येतो, 25 ऑगस्ट 2003ला हा अध्यादेश जारी करण्यात येतो, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही पाहता की बाबा 2003ला काय काढण्यात आला, अध्यादेश काढण्यात आला. त्याच्यानंतर मग 2005ला काय झालं, हा कायदा अधिनियमित झाला. 2005ला काय झाला, अधिनियमित झाला. आता पहा अध्यादेश जरी काढला असला तरी लगेच, किंवा अधिनियमित जरी झाला असला तरी लगेचच तो अंमलबजावणी होते का त्याच्यावरती, नाही. किंवा जेव्हा राज्यपालाची त्याच्यावरची संमती मिळते, जेव्हा तो महाराष्ट्र शासनाच्या आपल्या राजपत्रामध्ये दाखल होतो किंवा त्याच्यामध्ये जेव्हा प्रसिद्ध होतो, त्याच्यानंतरच मग त्याला कशाचं स्वरूप प्राप्त होतं किंवा त्याच्यानंतरच काय होतं, त्याच्यावर अंमलबजावणी प्राप्त होते, बरोबर आहे, किंवा त्याची अंमलबजावणी होते असं आपण म्हणतो. म्हणून याची अंमलबजावणी कधी, 2006 मध्ये झाली होती, ठीक आहे. अंमलबजावणी
6 मध्ये पहा, ह्या ज्या काही गोष्टी आपण बोललो ही म्हणजे याला आपण काय म्हणू तर उद्देशिका म्हणू. आता वन बाय वन आपण त्या कायद्याच्या याच्यामधून समजून घेऊया. हे तर तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलं की बाबा हे असं असं सगळं काही झालं होतं. ठीक आहे, पहा तेव्हाचे 2003 मध्ये अध्यादेश कधी निघाला होता? 2003 मध्ये. 2003 मध्ये जर का विचारलं गेलं की बाबा महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते तेव्हाचे, ठीक आहे, मोहम्मद फजल असं नाव होतं त्यांचं. तेव्हाचे राज्यपाल कोण होते? मोहम्मद फजल असं नाव होते. मग एक स्टेप समोर जाऊन आपण जर का विचारलं गेलं की बाबा तेव्हाचे मग तत्कालीन आपले मुख्यमंत्री कोण होते, तर सुशील कुमार शिंदे साहेब जे होते आपले मुख्यमंत्री होते तेव्हा. ठीक आहे, आता आपण आपल्या कायद्यामध्ये जी उद्देशिका दिलेली आहे त्याच्याकडे वळूयात. पहा लक्षात घ्या, आता तुम्हाला इझिली समजून जाईल. जेही काही पॉईंट्स आपण बोललो ते इझिली समजून जातील. पहा सगळ्यात पहिली गोष्ट की करायचं काय होतं, बदल्यांचं विनियमन करायचं होतं आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारा जो विलंब आहे याला प्रतिबंध आणायचा होता. बरोबर आहे. पण अडचण काय होती की राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते. अगदी हाच पॉईंट बोललो आपण. ठीक आहे, पण होतं काय प्रॉब्लेम की बाबा प्रयोजनासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तातडीने कार्यवाही करणे आवश्यक अशी परिस्थिती अस्तित्वात असल्यामुळे, ठीक आहे, अशी परिस्थिती अस्तित्वात असल्यामुळे दिनांक तुम्ही पाहताय 25 ऑगस्ट 2003 रोजी काय करण्यात येतो, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासनाचे कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अध्यादेश दिसतोय का तुम्हाला इथे? ठीक आहे, इथे दिसतोय का तुम्हाला? हा जो अध्यादेश आहे 2003 हा जारी करण्यात येतो. एक पॉईंट सुद्धा याच्यामध्ये आणखी दिलेला आहे की बाबा हा जो 2003चा अध्यादेश आहे, अध्यादेश क्रमांक 9 तुम्हाला इथे दिसून येत असेल. ठीक आहे, 2003चा अध्यादेश क्रमांक 9 ठीक आहे प्रख्यापित केला होता. आणि त्याच्यानंतर आपण बोलतो एक पॉईंट आणखी त्याच्यामध्ये की बाबा नंतर भारतीय राज्यघटनेच्या किंवा भारतीय गणराज्याच्या 56व्या वर्षी जो आहे हा अधिसूचित करण्यात येतो. म्हणजे 1950 मध्ये आपल्याला जर का आपला पहिला गणतंत्र दिवस तुम्ही कन्सिडर कराल 1950, तर तिथून पासून 56व्या वर्षी म्हणजे अगदी 2005 मध्ये बरोबर तुम्ही येतात. ठीक आहे, तेव्हा काय होतो, हा अधिनियमित करण्यात येतो. ठीक आहे, 56व्या वर्षी आपण त्याला म्हणूया. असं ही प्रियंबल आपल्याला सांगते. आलं का तुमच्या लक्षात की बाबा उद्देशिकेचा अर्थ काय आहे याच्यामध्ये? ठीक आहे, चला मग आपण पुढे बोलूया. आणि पुढे याच्यामध्ये आपण प्रकरणाला सुरुवात करतोय. आणि प्रकरण पहिलं की जे प्रारंभिक म्हणून नाव दिलेलं आहे ज्याला, ठीक आहे, प्रकरण क्रमांक 1 जे आहे प्रारंभिक, याच्याबद्दल आपण बोलायला सुरुवात करू. लक्षात घ्या, आता प्रकरण 1 मध्ये तुम्हाला विविध कलमा पाहायला भेटेल. ठीक आहे, कशाशी संबंधित? संक्षिप्त नाव, प्रारंभ व प्रयुक्ती. त्याच्यामध्ये कलम 1 मध्ये पोटकलम 1 किंवा उपकलम 1 तुम्ही म्हणा. ठीक आहे, आता आधी हे शांततेत एक एक पॉईंट आपण वाचूया, मी समजून सांगतो तुम्हाला. ठीक आहे, लक्षात घ्या की या अधिनियमास म्हणजे हा जो पहिला जो कलम आहे किंवा पहिली पोटकलम जे आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तर फक्त नाव दिलेलं आहे आपल्या या कायद्याचं. ठीक आहे, पहा या अधिनियमास तुम्हाला काय म्हणायचं आहे, तर महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम असं याला म्हणायचं आहे. 2005 असे याला म्हणायचं आहे. बरोबर आहे. पहिला पॉईंट तर इझिली लक्षात आलं की कलम 1 उपकलम 1 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्या कायद्याचं नाव. त्यानंतर दुसरा, ठीक आहे, दुसरा पॉईंट याच्यामध्ये किंवा दुसरी उपकलम याच्यामध्ये तो हा जो कायदा आहे हा राज्य शासन आणि राजपत्रेतील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास अंमल येईल. म्हणजे हा सेकंड पॉईंट जो तो डायरेक्टली त्यांनी एक म्हणजे उपकलम म्हणून मेन्शन केलेला आहे. ठीक आहे, आता इथे हे डेट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा काय म्हटलेलं त्यांनी की बाबा राजपत्रामध्ये जो अधिसूचित केलेला दिनांक असेल, ठीक आहे, राजपत्रामध्ये जेव्हा तो प्रसिद्ध होईल त्या दिनांकापासून तो अंमलात येईल. मग आता ही दिनांक इथं कुठे दिलेली आहे का, तर पहा तुम्ही ही दिनांक आपल्याला कायद्यामध्येच दिलेली आहे मित्रांनो. सगळ्यात वरती जर का तुम्ही आले पहिल्या पेजला तर इथे पहा तुम्हाला काय लिहिलेलं दिसून येईल, माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक कधी 12 मे 2006 रोजी, ठीक आहे, ही डेट नोट करून ठेवा याच्यामध्ये, 12 मे 2006 रोजी काय होतो, हा प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम आहे. ठीक आहे, अगदी पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्यांदा तो तुम्हाला प्रसिद्ध जो आहे तो होताना दिसतो. कधी? 12 मे 2006ला. ठीक आहे, म्हणजे ही जी दिनांक आहे हे तुम्ही कन्सिडर करू शकता इथे. पहा कशाबद्दल बोलत होतो आपण, या पॉईंटच्या बद्दल. ठीक आहे, तो राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता 12 मे 2006ला, कारण की या दिवशी प्रथम प्रकाशित झाला होता. बरोबर आहे. ठीक आहे, सेकंड पॉईंट लक्षात येतो आपल्या. तिसरा पॉईंट पहा, थर्ड पॉईंट किंवा तिसरी जे उपकलम आहे, तिसरी जे पोटकलम आहे हे आपल्याला काय म्हणते की हा जो कायदा आहे हा नेमका लागू कोणाला असेल आणि कोणाला नसेल. ठीक आहे, हा पॉईंट आपल्याला थोडासा समजून घेणं गरजेचं आहे इथे. ठीक आहे, पहा पुढे जाऊया आपण. आणि याच्यात जी उपकलम 3 आहे असं मेन्शन करतो, कलम 1 मधील उपकलम 3 की जे काय म्हणते आपल्याला, कायदा
कोणाला लागू असेल? कोणाला लागू असेल. आता याच्यातही दोन पार्ट्स पडतात बरं का, की कोणाला लागू आहे, कोणाला लागू आहे, आणि दुसरा कोणाला लागू नाही, कोणाला नाही. ठीक आहे. पहा, पहिला पॉईंट आपण याच्याबद्दल बोलू की बाबा हा कायदा नेमका कोणाकोणासाठी लागू असणार आहे. सगळ्यात पहिला बेसिक एकदम की बाबा महाराष्ट्र शासनामध्ये राज्यसेवेमध्ये, आपल्या राज्यसेवा म्हणजे राज्याच्या सेवेमध्ये जे कर्मचारी काम करताय त्या सर्वांना हा लागू असेल. ठीक आहे. सगळ्यात पहिला महाराष्ट्र राज्य सेवेत कार्यरत कर्मचारी. ठीक आहे. सिंपल पॉईंट आहे, अगदी येऊन जातो लक्षात की राज्याच्या सेवेमध्ये जे काही कार्यरत कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये कोणते कोणते लोक, समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तहसीलदार झाले, वेगवेगळे शिक्षक झाले. ठीक आहे. हे काय करतात हे याच्यामध्ये तुम्हाला येताना दिसून येतील. त्यानंतर याच्या सोबतच आणखी कोणाला लागू असेल तर आपल्या ज्या अखिल भारतीय सेवा आहेत, अखिल भारतीय सेवा म्हणजे कोणत्या, ज्या IAS IPS आपण ज्यांना म्हणतो, बरोबर, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर या अखिल भारतीय सेवांमध्ये फक्त महाराष्ट्र कॅडरचे जे लोक असतील त्या महाराष्ट्र कॅडरच्या लोकांना हा लागू असेल. बरं का. पहा, इथे लिहितो अखिल भारतीय सेवा, अखिल भारतीय सेवा, पण कोणते लोक? महाराष्ट्र कॅडर, महाराष्ट्र कॅडर याच्यामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना फक्त हा कायदा लागू असणार आहे. बरोबर आहे. ठीक आहे. कोणाला लागू असणार आहे हे आपल्या लक्षात आलं. आता कोणाला लागू नसणार. ठीक आहे. सगळ्यात पहिला पॉईंट, ठीक आहे, तिथे एक वर्ड दिलेला आहे, तो कायद्यामध्ये नंतर दाखवतो तुम्हाला, आधी समजून घेऊया आपण की याच्यामध्ये एक वर्ड मेन्शन केलेलं आहे त्यांनी, त्याला म्हटलेलं आहे एकाकी संवर्ग. ठीक आहे. त्याला काय म्हटलेलं आहे की बाबा एकाकी संवर्ग यांना तो काय असणार आहे? लागू नसणार आहे. पहा, आता हा वर्ड इथे मेन्शन करतो, कोणाला लागू नाही, एकाकी संवर्ग. तर एकाकी संवर्ग ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणू शकतो, तर याला तुम्ही म्हणू शकता आयसोलेटेड कॅडर, आयसोलेटेड कॅडर. ठीक आहे. आता पहा, हे एकाकी संवर्ग किंवा आयसोलेटेड कॅडर हे नेमकं आहे काय? पहा, एखादं असं डिपार्टमेंट आहे किंवा असा विभाग आहे की ज्या ठिकाणी एकच पद आहे. ठीक आहे. की ज्या ठिकाणी बदलीच शक्य नाही आहे, असं जर का केस असेल तर त्या केसमध्ये तुम्ही त्याला काय म्हणता, तर एकाकी संवर्ग म्हणता. फॉर एक्झाम्पल, एखाद्या विभागामध्ये जर का एकच तज्ज्ञ अधिकारी असेल आणि त्या तज्ज्ञ अधिकाऱ्याची गरज जर का त्याच ठिकाणी असेल तर त्याच्यामुळे म्हणजे त्या अधिकाऱ्याची दुसऱ्या ठिकाणी कुठे बदली होऊ शकते का? तर नाही. तर या अशा सिच्युएशनला तुम्ही काय म्हणू शकता, एकाकी संवर्ग किंवा आयसोलेटेड कॅडर असं म्हणू शकता त्याला. बरोबर आहे. पहा, या ठिकाणी तो लागू नसणार. आणि दुसरी गोष्ट आणखी कुठे लागू नसणार, तर न्यायालयीन ज्या सेवा आहेत, न्यायालयीन सेवेमध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा लागू नसणार. ठीक आहे. पहा, इथे मेन्शन करतो न्यायालयीन, ठीक आहे, सेवा. शॉर्टमध्ये लिहितो फक्त न्यायालयीन सेवा, त्या ठिकाणी बऱ्यापैकी डिटेलमध्ये लिहिलेलं आहे न्यायालयीन सेवा. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही लक्षात ठेवू शकता की बाबा जे डिस्ट्रिक्ट जज वगैरे आहेत त्या केसेसमध्ये हा कायदा लागू नसणार. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट जज, ठीक आहे, यांना हे कायदे काय नसणार, हा कायदा काय नसणार, लागू नसणार आहे. आलं का लक्षात तुमच्या? कलम 1 मधील उपकलम 3 जे आहे ते काय म्हणते आपल्याला, कायद्याच्या संबंधित की हा नेमका लागू कोणाला असेल कोणाला नसेल. आता थोडंसं कायद्यामध्ये जाऊयात आपण आणि आता तिथून समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहा, लक्षात घ्या, ठीक आहे. चला पहा, आता एक एक पॉईंट आपण बोलू. सगळ्यात पहिला मी काय म्हटलं तुम्हाला की कोणाला लागू असणार आहे, तर तो अखिल भारतीय सेवेतील महाराष्ट्र संवर्गाच्या अधिकाऱ्यासह. ठीक आहे. अखिल भारतीय सेवेमध्ये म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमधले कोणते महाराष्ट्र संवर्गाचे, महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी यांना लागू झाला. त्यानंतर आणखी राज्यसेवेतील सर्व शासकीय कर्मचारी. ठीक आहे. राज्याच्या सेवेमध्ये जे काही शासकीय कर्मचारी सध्या कार्यरत आहेत त्यांना लागू असणार आहे. ठीक आहे. पहिला पॉईंट एकदम इझी आहे, आला आपल्या लक्षात. त्यानंतर पहा, दुसऱ्या पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे, परंतु एकाकी संवर्गातील बदलीयोग्य नसलेल्या, ठीक आहे, एकाकी संवर्गातील बदलीयोग्य नसलेल्या पदांवर नियुक्त केलेले जे कर्मचारी आहेत म्हणजे ते आयसोलेटेड कॅडरवाले जे अधिकारी आहेत त्यांना लागू नसणार. त्यांच्यासोबत न्यायसेवेच्या प्रशासनिक नियंत्रणाखालील कर्मचारी यांना प्रकरण 2 लागू होणार नाही. ठीक आहे. आता मला सांगा तुम्हाला हे गोष्ट आठवली पाहिजे की बाबा आपण जेव्हा प्रकरणांची नावं लिहित होतो तेव्हा प्रकरण 1 म्हणजे नाव आणि व्यक्ती वगैरे आपण बघितलं होतं. ठीक आहे. नाव, व्याख्या वगैरे बघितलं होतं. प्रकरण 2 नेमकं कशासोबत डील करत होतं रे? प्रकरण 2 कशाशी संबंधित होतं, तर ते बदलींच्या नियमांशी संबंधित होतं. बरोबर आहे. प्रकरण 2 हे कशाशी संबंधित, बदली नियम किंवा बदली विनियम
बदली विनियम यांच्याशी संबंधित होतं. ठीक आहे. मग आता यांना म्हणजे हे जे एकाकी संवर्गातले आहेत किंवा हे जे न्यायसेवेमध्ये जे आहेत, या लोकांना प्रकरण 2 लागू असणार का? किंवा प्रकरण 2 मध्ये ज्या तरतुदी आहेत त्या लागू असतील का? नाही लागू असणार, कारण की प्रकरण 2 मध्ये बदली विनियमाच्या संबंधित दिलेलं आहे. आलं का लक्षात आता लॉजिक सगळ्यांच्या? ठीक आहे. ही कलम क्लिअर आहे का सगळ्यांना? कलम 3 जे आहे किंवा कलम 1 मधली उपकलम किंवा पोटकलम 3 जे आहे ते क्लिअर आहे का सगळ्यांना? ठीक आहे. चला पहा मग पुढे जाऊया. आपण पुढच्या पॉईंटच्या बद्दल आपण डिस्कस करतो. पुढे तुम्हाला इथे पाहायला भेटतं की बाबा आपण आलो आता कलम 2 कडे. ठीक आहे. आपण येतो आता कलम 2. इथे वरच्या ठिकाणी लिहितो बरं का, नाही तर कलम 2 याच्यामध्येच घेणार तुम्ही. कलम 2 इथून चालू होते आपली. ठीक आहे. लक्षात घ्या. कलम 2 मध्ये याच्यामध्ये काय दिलेलं आहे की बाबा वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. हे इथे मेन्शन केलेले आहेत. याच्यामध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. त्या व्याख्यांमध्ये सगळ्यात पहिली व्याख्या आपण पाहू शकतो. कोणती? कलम 2 मध्ये उपकलम किंवा पोटकलम क याच्यामध्ये सगळ्यात पहिली व्याख्या दिलेली आपल्याला, ती म्हणजे नागरिकांची सनद. काय दिलेलं आहे रे? नागरिकांची सनद. आता नागरिकांची सनद या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे. हे सोप्या भाषेत समजून जाईल. त्याच्यापेक्षा इझी लँग्वेजमध्ये आपण बोलू शकतो याला. नागरिकांची सनद म्हणजे नेमकं काय की बाबा एखादं जर का कार्यालय आहे किंवा एखादा विभाग जो आहे, हा एखादा विभाग नेमका सेवा कोणत्या देतो, ठीक आहे, नागरिकांना नेमका कोणत्या सेवा देतो, आणि त्या सेवा देत असताना हे थोडंसं लिहिता पाहूयात आपण. ठीक आहे. पहा, सगळ्यात पहिला एकदा वाटलं तर परत रिपीट करतो हा पॉईंट. कलम 2 कशाशी संबंधित? तर याच्यामध्ये आपण पाहतो व्याख्या. आणि व्याख्यामध्ये आपण बोललो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कलम 2 मधली पोटकलम क, की ज्याच्यामध्ये पहिली व्याख्या दिलेली आहे आपल्याला, ती म्हणजे नागरिकांची सनद. नागरिकांची सनद. बरोबर आहे. इथपर्यंत आलो होतो आणि हा डिस्कशनला स्टार्टच केला होता. मी काय म्हटलं तुम्हाला की एखादा विभाग आहे किंवा एखादं कार्यालय जर काय शासनाचं कार्यालय, शासकीय कार्यालय, तर त्या शासकीय कार्यालयामध्ये कोणकोणत्या सेवा दिल्या जातात, ठीक आहे, कोणकोणत्या सेवा दिल्या जातात, त्याच्यासोबत त्या सेवा देत असताना त्या सेवा कोणत्या कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला मिळतील, ठीक आहे, यांच्यासाठी कालमर्यादा किंवा किती कालावधी असेल, ठीक आहे. अजून पूर्ण नाही केलेला आहे बरं का पॉईंट मी. नेमक्या कोणकोणत्या सेवा देतात आणि त्या सेवा किती कालावधीच्या आतमध्ये देतील यांची अधिकृत यादी, ठीक आहे, यांची अधिकृत यादी म्हणजेच काय, तर नागरिकांची सनद त्याला म्हटले जाते. त्यालाच काय म्हटलं जाते, ते अधिकृत यादी जी असते त्यालाच नागरिकांची सनद म्हटले जाते. हे असं सांगितल्यानं नाही समजून येईल तुम्हाला, पण एक म्हणजे विचार जेव्हा आपण म्हणजे जर का सिंपल भाषेमध्ये म्हणायचं झालं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही तहसील कार्यालयाला व्हिजिट करा. तहसील कार्यालयामध्ये आपण उत्पन्नाचा दाखला घ्यायला जातो, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट वगैरे काढायला जातो, ठीक आहे. जसं तुम्ही तहसील कार्यालयामध्ये एंटर करता तसंच तुम्हाला तिथे एंट्रन्सलाच एक नोटीस बोर्ड वगैरे दिसेल आणि त्या नोटीस बोर्डला एक यादी टांगलेली असते पहा, एखाद्या धाग्या दोऱ्याला वगैरे बांधलेली असते किंवा मग त्या नोटीस बोर्डवरती चिटकवलेले असतात डॉक्युमेंट्स. आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये तहसीलमधून नेमक्या कोणत्या सर्व्हिसेस भेटतील आपल्याला नागरिकांना, म्हणजे ज्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट वगैरे वगैरे, ठीक आहे, असे सगळे सर्टिफिकेट्स हे तुम्हाला म्हणजे सर्व्हिसेस तर असतातच, त्याच्यासमोर आणखी एक पॉईंट मेन्शन केला असतो की कोणत्या ड्युरेशनमध्ये, किती दिवसांच्या आतमध्ये मिळतं. पण तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामध्ये म्हणजे त्या मार्गाने कोण कोण जातात म्हणजे, ठीक आहे, पहा किती ड्युरेशनच्या आतमध्ये मिळतं याच्यासाठी एक अधिकृत यादी असते, ठीक आहे. ती अधिकृत यादी असते, या यादीलाच आपण काय म्हणतो रे, तर नागरिकांची सनद असं म्हणतो. म्हणजे आलं का लक्षात? नागरिकांची सनद कशाला म्हणायचं आपल्याला? जे व्याख्याचा जो पार्ट आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली क मध्ये व्याख्या दिलेली आहे नागरिकांची सनद. पहा आता कायद्यामध्ये वाचण्याचा प्रयत्न करू. जो पॉईंट आपण आता डिस्कस केला की बाबा नागरिकांची सनद, याचा अर्थ कार्यालयाने किंवा विभागाने दिलेल्या सुविधा, किंवा सेवा यांची सूची तसेच अशा सुविधा किंवा सेवा सर्वसामान्य जनतेला पुरवण्यासाठी असलेली जी कालमर्यादा आहे, अशा सेवा सुविधा पुरवण्यासाठी जी कालमर्यादा असणार त्यालाच आपण काय म्हणणार, तर नागरिकांची सनद असं म्हणणार. म्हणजे क्लिअर आहे का तुम्हाला लोकांना रे? ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? पहा आतापर्यंत ज्या काही गोष्टी आपण बोललो म्हणजे अगदी सुरुवातपासून की बाबा या कायद्याचं इंट्रोडक्शन, त्यानंतर कायदा नेमका कशासाठी, उपाय कोणत्या, याच्यावर समस्या कोणत्या वगैरे, ठीक आहे, त्यानंतर अनुक्रमानिकाच्या बद्दल आपण बोललो, उद्देशिकाच्या बद्दल बोललो आणि आतापर्यंत या व्याख्याच्या बद्दल बोललो. बरोबर आहे. तर पहा आता हे जे काही आपण बोललो डिटेलमध्ये, ठीक आहे, कायद्याची भाषा जी आहे ती थोडीशी कठीण जाऊ शकते समजायला, तर हे छोट्या किंवा सोप्या याच्यामध्ये हँड रिटन नोट्स जे आहेत ह्या नोट्ससुद्धा आपण याच्यात प्रिपेअर केलेल्या आहे, ठीक आहे.
ह्या ज्या नोट्स आहेत ह्या अगदी तुम्ही सिंपल भाषेमध्ये वाचून सुद्धा याच्यातून हा कायदा जो आहे तो प्रिपेअर करू शकता. पहा याच्यामध्ये नाव वगैरे दिलेले आहेत, त्यानंतर उद्देशिका जी आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने जे आहेत याच्यामध्ये दिलेले आहेत. ह्या सर्व कायद्या आता या बॅचमध्ये आपण जेही कायदे शिकू, ठीक आहे, या बॅचमध्ये आपण जेही काही कायदे घेऊ, या कायद्यांच्या सर्व अशा हँड रिटन नोट्स ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहेत म्हणजे, ठीक आहे. आणि ह्या फ्री ऑफ कॉस्ट असतील म्हणजे याच्यासाठी आपण काही वेगळे चार्ज नाही करतोय तुम्हाला, ठीक आहे. बाकी आता इथपर्यंत आपण हा कायदा जो तो अभ्यासणार आहोत. हे लेक्चर कसं वाटलं तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि CDPO जर का प्रिपेअर करणारे तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, ठीक आहे. भेटत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट एक्सप्लेनेशनमध्ये. धन्यवाद सर्वांना.